आपला प्रस्ताव जर गेला नसेल तर हा निधी कसा केंद्र सरकार रिटर्न देईल, कारण हा प्रस्ताव आतापर्यंत जाणं अपेक्षित होतं. हा प्रस्ताव याचं असं असतं की केंद्र सरकारकडे प्रस्ताव कुठलाही पाठवताना तो हा अचूक पाठवला गेला पाहिजे. शेतीबरोबरच इतर घराचं असेल किंवा आपल्याला माहिती आहे की पशुधन असेल किंवा जे अनेक प्रकारचं ह्यामध्ये जे नुकसान झाले ते सगळं एकत्रित करून मदत पुनर्वसनच्या माध्यमातून हा प्रस्ताव हा केंद्राला पाठवला जातो आणि माहिती अचूक असली पाहिजे. त्याप्रमाणे प्रस्ताव गेल्या आठवड्यातच हा प्रस्ताव आपण हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे. आणि त्यामुळे आणि मी तुम्हाला हे पण सांगतो, केंद्र सरकारचे पैसे हे मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत करण्याचं थांबवलेलं नाही. राज्य सरकारने स्वतः केंद्र सरकारच्या राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत केलेली आहे. प्रस्तावात आपण काय म्हटलेलं आहे, किती निधी मागितलाय, काय काय नमूद केलं प्रस्ताव? आता मदत पुनर्वसनचा हा विषय जरी असला की कृषीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती की जे पॅकेज आपण जाहीर केलेलं आहे, पण हे पॅकेज आपण केंद्र सरकारला पैसे दिले, आपण ते काय शेतकऱ्याला पैसे देणार नाही. केंद्र सरकारचे पैसे राज्य सरकारला देणार आहेत. केंद्र सरकारचे पैसे मिळतील ह्या अपेक्षेने जे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं होतं ती मदत दिलेली आहे. तुम्हाला असं वाटत नाही का सर मंत्री महोदय की 2 महिने हा काळ उलटून गेलेला आहे, खूप उशीर झालेला आहे. तुम्हाला हेही माहिती आहे की सेंट्रलमध्ये अर्थात दिल्लीत हाऊस सुरू होणार आहे. हा मुद्दा तिथं सुरुवातीलाच मांडायला हवं जेणेकरून लवकरात लवकर राज्याला पैसे मिळतील. तुम्ही म्हणताय पत्र पाठवलंय, स्वतः केंद्रीय मंत्री म्हणतात अजून नाही, केंद्रीय मंत्री अधिवेशनामध्ये असतील. गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव आपण पाठवलेला, ऐका ना, प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि प्रस्ताव मी तुम्हाला सांगतो ना, जरी प्रस्ताव आपण केंद्राने पाठवलेला जरी प्रस्ताव पाठवला असला, राज्य सरकारने केंद्राचे पैसे मिळतील या अपेक्षेवरती शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना काय मदत आपण थांबवलेली नाहीये. मग ते पैसे काय डायरेक्ट शेतकऱ्याला केंद्राचे पैसे येणार, ते राज्य सरकारलाच पैसे मिळणार आहेत. पण राज्य सरकारने त्यावर केंद्राच्या मदतीची अपेक्षा न ठेवता ते डायरेक्ट पैसे शेतकऱ्याला पण वाटप केलेले आहे. सुद्धा बरेच शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. साधारणतः आज जसं तुम्ही म्हणता अजून आकडेवारी पूर्ण आली नाही तर मदत कशी झाली? नाही, मदत आकडेवारी आपण दिलेली, आकडेवारी कृषी विभागाने दिलेली, पण इतर विभागांची सुद्धा सर्व इतर आकडेवारी ही गोळा आपण माहिती घेऊन हा प्रस्ताव आणि केंद्रीय कृषी मंत्री खोटं बोललेले नसावेत कदाचित अधिवेशनामुळे. मी 2 मिनिट माझं ऐकून घ्या. राज्य सरकारने प्रस्ताव गेल्या आठवड्यात पाठवलेला आहे. कदाचित तो प्रस्ताव खाली त्यांच्या हे असेल, तो प्रस्ताव त्यांच्याकडे येईल. पण मी तुम्हाला हे प्रामाणिकपणे सांगतो, केंद्र सरकारचा राज्य सरकार हा प्रस्तावाचा आणि शेतकऱ्याच्या मदतीचा हा विषय शेतकरी येत नाही. कारण ऑलरेडी शेतकऱ्याला आपण मदत करतोय. साधारणतः आज 19 ते 20,000 कोटी रुपयाचे GR हे ऐका ना शेतकऱ्याच्या मदतीचे निघालेले साधारणतः 20-22 जे GR निघालेले, साधारणतः 28 शासनाचे GR निघालेत. 19,801 कोटी रुपयाला शेतकऱ्याला आपण मदत ही केलेली आहे. त्यामुळं शासनाचे GR केंद्र सरकारचे आपण माहिती जरी केंद्र सरकारला माहिती अचूक असली पाहिजे, परत त्या माहितीमध्ये आपल्याला बदल करता येत नाही. थोडी माहितीला उशीर कशासाठी होतो की ते माहिती सगळ्या डिपार्टमेंटला नुसत्या कृषी विभागाचं नाही, पुरा आहे. अतिवृष्टीमुळे ज्या विभागाचं नुकसान झालं ती सगळी माहिती एकत्र संकलित करून कृषी विभागाने माहिती त्यांना मिळालेली, इतर माहिती त्यांना मिळालेली असल्यामुळं मागच्या आठवड्यात त्यांनी मदत पुनर्वसननी हा प्रस्ताव ह्या केंद्र सरकारकडे माननीय CS यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री मागच्या आठवड्यात पाठवलेला आहे. आणि मी तुम्हाला शेतकऱ्यांना एवढं सांगतो, तुम्ही लक्षात तुमच्या आलं नाही, जरी प्रस्ताव जरी अचूक पाठवलेला आहे, हे पैसे आपल्याला जे प्रस्ताव ते पैसे मिळणार आहेत हे आपण गृहीत धरलेले आहे. हे पैसे मिळणार आहेत हे गृहीत धरून आपण शेतकऱ्यांना मदत साधारणतः बघा 28 शासन GR काढलेत. आपण 19,801 कोटी रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना केलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.